तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं हे आंदोलन सुरू आहे। वसईमध्ये सुद्धा आता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत टायर जाळत त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी आता प्रहार संघटना आक्रमक बनली आहे। सुरुवातीला बच्चू कडू यांनी उपोषण केलं, त्यानंतर त्यांनी पदयात्रा देखील काढली आणि आता चक्का जाम आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली होती। त्यानुसार आता भर पावसामध्ये वसईमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं हे चक्का जाम आंदोलन सुरू आहे। रस्त्यावर टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि भर पावसामध्ये प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून हे आंदोलन करतात। अरे थोड़ा मागे वाला हो, थोड़ा मागे। तर बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत। रस्त्यावर टायर जाळत सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। बच्चू कडूंनी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केलेली होती, त्यानुसार राज्यभरामध्ये आता प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आक्रमक बनले। प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन आहे हे मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या चिंचोटी या परिसरामध्ये चालू आहे। जर बघितलं तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पालघरचे जे जिल्हाध्यक्ष आहेत एकीकडे जोरदार पाऊस सुरू आहे, मात्र अशा स्थितीत देखील भर पावसामध्ये रस्त्यावर बसून शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत। वसईमध्ये प्रहारचं हे चक्काजाम तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसईमध्ये प्रहार संघटनेचं हे आंदोलन, रस्त्यावर टायर जाळत हे आंदोलन करण्यात येत आहे आणि संभाजीनगरमध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, प्रहारचं एकीकडे जोरदार आंदोलन आणि संभाजीनगरमध्ये अशा प्रकारे मोठा पोलीस बंदोबस्त। नक्कीच सागर, प्रहारचं संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये अमरावतीत बच्चू कडू सुद्धा सहभागी झालेले आहेत। मात्र बच्चू कडू नंतर अमरावतीनंतर बच्चू कडू हे थेट छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे हे सुद्धा सहभागी होणार आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं आंदोलन जे आहे ते मोठं होणार आहे। साधारणपणे 1 वाजता त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सुरुवातीला दूध डेअरी सिग्नल चौकामध्ये प्रहारचं आंदोलन होणार होतं, मात्र ते आता ठिकाण बदलून क्रांती चौकामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि क्रांती चौकातच हा सगळा मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं आंदोलन सुद्धा अत्यंत मोठं आणि आक्रमक स्वरूपाचं होण्याची शक्यता आहे। बच्चू कडू सुद्धा साधारण 1 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं एक मोठं आंदोलन होईल। नक्कीच, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनाकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। दत्ता, धन्यवाद या माहितीसाठी। तर एकीकडे वसईमध्ये प्रहार संघटनेचं हे आंदोलन भर पावसामध्ये रस्त्यावर टायर जाळत हे आंदोलन करण्यात येत आहे, तर दुसरीकडे दुपारी साधारण 1 वाजता